हाय गाइस, हॅलो गाईज. वेलकम टू अ न्यूएस्ट Wow. आणि हा व्लॉग थोडा वेगळा आहे कारण आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही काय काम करतो. कारण आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो की आम्ही इंटेरियर डिझायनर आहोत. इंटेरियर डिझायनर म्हणजे काय नक्की आमचं काम आहे आणि कशा प्रकारे आम्ही साईट्स आमचे हँडओव्हर करतो. सो हा व्लॉग थोडा वेगळा आहे कारण की आम्ही एक गिफ्ट देणार आहोत आमच्या एका कम्प्लिटेड साईटची. ऑलमोस्ट 80% साईट कम्प्लीट आहे आणि नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो की ऑरा इंटिरियर्सला सबस्क्राईब करा, ऑरा इंटिरियर्सला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. ते का ते Yes. आम्ही तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये सांगतो. दाखवणार आहोत. स्टे ट्यून टिल दी एंड आणि हा Yes. व्लॉग नक्की तुम्हाला आवडणार आहे. सो हाय गाईज, कम ऑन इन. ही आहे आपली साईट आणि हा आहे मेन डोर जो आम्ही केलाय स्वतः डिझाईन करून. दिस इज इन डुको फिनिश आणि अजून सेफ्टी डोर इकडे आहे तर तो रेडी आहे. फक्त मी जसं सांगितलं कशी ही 80% साईट कम्प्लीट आहे ते अजून आपला फिक्स करायचं बाकी आहे. सो गेट इन. सो येस, मी तुम्हाला एक्सप्लेन करते की एंट्रन्स फॉर इथे काय आहे. हा आहे आपलं मेन डीबीचं सेक्शन. ह्याच्यावरती अजून कव्हर यायचं आहे. ह्याचं जे आहे ते खूप छान प्रकारे आम्ही ह्याला हाईड करणार आहोत. तर ह्या घराची थीम जी मोस्टली आहे ती कर्वेचर्स आहे, कर्वड आहेत आणि जे कलर्स आम्ही यूज केले ते थोडंच वॉर्म साईडला यूज केले. तर तुम्ही बघू शकता हा लॅमिनेट जो आहे तो ओव्हरऑल सगळीकडे केलेला आहे. सो बेसिकली लेट्स गो फ्रॉम द शू रॅक. तर शू रॅक इथे तुम्ही बघू शकता की हा शू रॅक आहे आणि ह्याच्यामध्ये असे शेल्फ टाकले. स्लॅन्टेड आहेत हे शेल्फ, नॉट स्ट्रेट, कारण का स्लॅन्टेड मध्ये जास्त हे नाही. आणि प्लस बेस्ट म्हणजे हे रिमुव्हेबल आहे. तर तुम्हाला कधी असं वाटलं की शूज साठी जागा इनफ आहे आणि तुम्हाला इथे स्टोरेज हवं असेल, यू कॅन रिमूव्ह दिस शेल्फ अँड जस्ट प्लेस इट समवेअर अँड एव्हरीथिंग इज सॉफ्ट क्लोजिंग. बेसिकली तुम्हाला असं धन 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 जे गोष्टी होतात, बँग होतात डोर्स, ते इकडे होणार नाही आणि किती हे हळूवार क्लोज होतं. सो यू हॅव अ डिफरंट सेक्शन इयर आणि प्लस यू गेट अन एक्स्ट्रा स्टोरेज इयर. इथे पण एक्स्ट्रा स्टोरेज आहे, प्लस दॅट इज ऑल्सो सॉफ्ट क्लोजिंग. सो येस, नाव द बेस्ट पार्ट ऑफ दिस होम इज आय विल शो यू. सो हा घराचे तर सगळं आम्ही जे आहे ते खूप स्क्रॅच पासून केलेले, बिल्डर प्रोव्हाइड केलेले ते सगळं आम्ही डिमॉलिश करून पूर्ण जो लेआउट आहे तो रिवर्क केलेला आहे. अँड दिस इज अ नाईस मिरर पॅनलिंग. जे हे आम्ही असं मिरर पॅनलिंग केलेलं आहे आणि त्यामुळे एक व्हिज्युअल इफेक्ट ऑफ लॉंग आणि मोठा स्पेस वाटतो. दिस इज अ 660 स्क्वेअर फीट एरिया. ओव्हरऑल जो कार्पेट एरिया आहे 660. So next move on to our next area, which is the लिव्हिंग रूम. द लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता खूप बेज थीम, म्हणजे हा व्हाईट आहे. द शेड कलर इज एशियन पेंट्सचा मॉर्निंग ग्लोरी. अँड सो येस, तर जो ही स्पेस आहे ती आहे आपली टीव्ही युनिटची स्पेस. तर हे जे एंटायर थिंग आम्ही जे केलेलं आहे हे आहे एक MDF पॅनल, ज्याच्यावरती आम्ही पेंट फिनिश केलेला आहे. सो हा कॉलम असल्यामुळे आम्हाला एक गोष्ट जी डिफिकल्टी होती की आपण टीव्हीचे वायर्स कसे घेणार. त्याच्यासाठी आपल्याला वुडन पॅनलिंग करून त्याच्यावरती MDF करावा लागलेला. हा जो आहे तो MDF आहे इन अ स्पेसिफिक डिझाईन. तर इथे पण तुम्ही बघू शकता की आम्ही एक जो डिझाईन आहे कर्वेचर्स अँड लाईन्स तर फॉलो केलेले. तुम्ही ते दिसेल की फ्लुटेड सगळं डिझाईन आहे. अँड दिस इज अ नाईस टीव्ही युनिट, कन्सोल बोलू शकता. अँड इट हॅज ड्रॉवर्स, म्हणजे स्टोरेज दिलेलं आहे. आणि मुंबईच्या घरांना एकतर ती छोटी असतात, प्लस आपल्याला लागतं खूप स्टोरेज. सो दिस इज द स्टोरेज टू कीप युअर रिमोट्स अँड एव्हरीथिंग. सो मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट, हा असा एक ओपन शेल्फ दिलेला आहे फॉर कीपिंग डेकोरेटिव्ह आयटम्स. छान असे जे पीसेस असतात ते आपण करू शकतो. सो हे मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता की जो हा ट्रे आहे तो बेसिकली नैवेद्य आपलं जे असतं त्यासाठी दिलेलं आहे. इथे आपण मस्त नैवेद्य ठेवू शकतो किंवा जर आपल्याला अगरबत्ती वगैरे ठेवायचे जे आपले रिच्युअल्स असतात त्याप्रमाणे हा एक ट्रे आहे. प्लस यू गेट अ एक्स्ट्रा ड्रॉवर. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात आपल्याला देव पूजेसाठी लागणार त्या ह्याच्यात जाऊ शकतात. अँड ऑन टॉप ऑफ दॅट यू हॅव अन एक्स्ट्रा स्टोरेज. त्याच्यामध्ये आपल्या ज्या समयी असतात किंवा ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी असतात, देवांचे कपडे असतात, ते आपण इथे ठेवू शकतो. अँड सो सॉफ्ट क्लोजिंग आहे. So the best part about this area living room is the lighting. So ही लाइटिंग जी आहे ती बेसिकली रिमोट कंट्रोल्ड आहे. प्लस देर विल बी अ ऍप टू कंट्रोल द मूड द सेटिंग्स ऑफ द लाईट. आणि मी बघू शकता दिस इज ब्राईटर कलर, देन मूव्हिंग टुवर्ड्स द वॉर्मर शेड आणि यू कॅन गो टुवर्ड्स द लाइटर शेड. प्लस आता मी हा रिमोट यूज करते आहे आणि हे तुम्ही बघू शकता की हे आता
टोटली ऑफ झालेले आहेत. ऑन करण्यासाठी आपण ऑन दाबला ऑन. एक डिटेल तुम्हाला दाखवेल, द कर्वेचर थिंग, की इथे पण तुम्ही बघू शकता पहिली ही वॉल जी आहे तो दोन्ही 90 डिग्री वरती येऊन जॉईन होत होत्या, तर तिथे आम्ही स्लाइट कर्वेचर हे त्यांना दिलेलं आहे. हा असा कर्व डिटेल इथे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो जो एंटायरली पूर्ण वॉल पर्यंत जातो. सो येस, हे तुम्ही बघू शकता की हे किचन आहे, की व्हाईट अँड ब्राऊन कलरचं किचन आम्ही केलेलं आहे. व्हाईट याच्यासाठी की ते थोडं छान वाटेल आणि व्हाईट कलर मध्ये कसं सनलाईट जे आहे आणि लाईट जे खूप छान रिफ्लेक्ट होते. हा जो काउंटर आहे इट्स मेड अप ऑफ कॉर्ड्स आणि हा व्हाईट कलरचा कॉर्ड्स आम्ही घेतलाय. प्लस हा आहे आपलं मेन काउंटर, ह्याच्या इथे येणार आहे गॅस स्टोव यायचा अजून बाकी आहे. अँड दिस इज अ चिमनी. चिमनी पण आहे ती सेन्सर वरती पूर्ण केलेली आहे. प्लस वी हॅव द सिंक हिअर, आणि इथे जी प्रोसेस आम्ही करणार आहोत ते इथे येणार आहे अंडर द काउंटर वॉटर फिल्टर. जो वॉटर फिल्टर येणार आहे तो ह्याच्या आतमध्ये असणार आहे. आणि इकडे त्याचं असं नळ येणार आहे जिथून आपण नेहमी ग्लास आणि घेऊन आपण डायरेक्ट पाणी इकडनं घेऊ शकतो. And the separate tab will be for the washing your utensils. So the best part I will show you of the kitchen is the kitchen trolleys. The kitchen trolley मध्ये ऑलरेडी आम्ही असे सेक्शन्स केलेले आहेत आणि स्टेनलेस स्टीलची किचन ट्रॉलीज आहेत. अँड दिस आर ऑल रिमूवेबल ट्रॉलीज, म्हणजे डायरेक्ट तुम्ही रिमूव्ह करून कुठे पण ते प्लेस करा. आणि प्लस क्लिनिंग साठी पण खूप छान आहे. असा हा एक सेक्शन आहे सेकंड. अँड दिस इज द बिगर सेक्शन जिथे तुम्ही मोठे मोठे प्लेट्स वगैरे आपले ठेवू शकता. आणि हा पण रिमूवेबल आहे. सो मुव्हिंग टुवर्ड्स दिस पार्ट, ह्याच्या आतही आपण दिलेला आहे स्टोरेज. असं सॉफ्ट क्लोजिंग आहे आणि इथे तुम्ही बघू शकता विथ लाईट्स आपण सगळं केलेलं आहे. आणि ह्याच्यातले पण शेल्स आहेत ते रिमूवेबल शेल्स आहे, कधी पण तुम्ही रिमूव्ह करून कुठे पण प्लेस करू शकता. दिस एरिया ज्याच्यामध्ये आपण असं दिलंय, इथे खाली बेसिन आहे, सिंक आहे आणि सिंकच्या वर आपण हे काय केलंय की हे आहे आपला रेग्युलर डिश ड्राईंग रॅक, जो इकडे आपण वॉश करणार सगळ्या गोष्टी आणि इथे सगळे डिश ड्राईंग होणार. प्लस आपल्या जे मोठे मोठे डिश आहेत ते इकडे जाऊ शकतात आणि जे छोटे भांडे असतात किंवा बोल्स असतात ते इथे राहतील. आणि इथे आहे असा एक एरिया जिथून पाणी खाली डायरेक्ट ड्रेन होऊन जाईल. सो दिस इज द पॅन्ट्री स्टोरेज, ज्याच्यामध्ये आपण पॅन्ट्री मोठे मोठे जे ग्रेन्स असतात, जे डबे असतात ते स्टोरेज सगळे ह्याच्यामध्ये जातील. अँड नेक्स्ट दिस इज द प्रेप काउंटर, आणि त्याच्या आपण दिलेले आहेत असे ट्रॉलीज. तर ट्रॉलीज पण कसं इकडे मोठावाला बास्केट दिलेला आहे. अँड दिस इज ऑल्सो रिमूवेबल अँड इझी टू क्लीन. इथे आणि अजून एक ट्रे आहे, त्याच्यामध्ये आपले जे आहे ते चमचे स्पून जे पण कटलरी आयटम्स असतात ते इथे राहू शकतात. This is the fluted glass shutters. This is fluted glass shutters केलेले आहेत. And this is how they look. Even these shelves are removable. असे remove करू शकतो and we can keep everything here. So moving towards the electronic storage. So इकडे आपल्याला येणार आहे मोठा oven and with the electronic storage to keep all our मिक्सर, ज्यूसर, ग्राइंडर्स, एव्हरीथिंग इन दिस एरिया. आणि हा असा आहे पुल आउट ट्रे दिलेला आहे. सो वी हॅव द सॉकेट्स हिअर. आणि इकडे पण आपण एक प्रोफाईल लाईट्स दिलेले आहेत. अँड दिस पार्ट इज फॉर द विकर बास्केट, जे अनियन्स अँड पोटॅटोज आपले जे. प्लस वी हॅव अन एक्स्ट्रा स्टोरेज. दिस इज द स्टोरेज. ते ब्रूम्स आणि जे पण आपल्या किचनसाठी जे कपडे फडके लागतात टू वाईप ऑल आर थिंग, ते हा एरियामध्ये येणार आहे. बघू शकता की किती मोठा स्टोरेज एरिया आम्ही दिलेला आहे विथ लॉंग शटर्स आणि दिस आर ऑल्सो सॉफ्ट क्लोजिंग. सो येस, ह्या अपार्टमेंटमध्ये अजून मी जसं सांगितलं आहे तसं हा 660 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. अजून 2 बेडरूम्स पण आहेत आणि 2 बाथरूम्स पण आहेत. तुम्हाला दिसले नसतील इकडे, पण ते जर तुम्हाला बघायचे असतील तर स्टे ट्यून फॉर द सेकंड ब्लॉग. द सेकंड पार्ट जो आहे त्याच्यात तुम्हाला आपले 2 बेडरूम्स आणि बाथरूम्सही दिसणार आहे. सो बाय.